मला माफ कर. आई मला माफ कर, पण तुझा मोबाईल जरा ऑफ कर. अभ्यास आम्ही करताना आई तुझं व्हॉट्सअप चालू असतं, रोज नवा स्टेटस तुझ्या मोबाईलवरती दिसतं, रोज नवा स्टेटस तुझ्या मोबाईलवरती दिसतं. जेवण करताना बाबांचं फेसबुक चालू असतं आणि कमेंट करता करता बाबाचं पोटही भरलेलं असतं. अहो बाबा, जिज्ञासू वय आमचं, प्रत्येक गोष्ट जाणून घेणं हेच काम. मग दिवसभर जे तुमच्या हातात दिसतं तेच आमच्या डोक्यात बसतं. लेकरू रडलं की त्याच्या हातात मोबाईल देतात, तेही लगेच शांत बसतं. नवं जग त्याला त्यामध्येच दिसतं. ते यंत्र गाजतं, वाजतं, खेळवतं, हसवतं, नाचवतं आणि कोवळ्या वयात नको ते दृश्य दाखवतं. आणि ते दृश्य बघून आम्ही आनंदी होतो. आई वडील झोपले की त्यांचा गुपचूप मोबाईल घेतो. कधी व्हिडिओ बघण्यातच आमचा वेळ जातो. याची साधी भनकही तुम्हाला लागत नाही, कारण ऑनलाईनच्या जगात तुम्हीही कधी ऑफलाईन वागत नाही. अहो, चिखलाचे गोळे आम्ही, आकार तुम्ही देणार आहे. आजारी पडलो आम्ही तर अस्वस्थ तुम्ही होणार. दिवसभर आमच्यासाठी कष्ट करणारे तुम्हीच, पण आज तुमच्या आणि आमच्यामध्ये एक दरी पडली आहे. मोबाईल नावाची व्याधी सगळ्यांनाच जडली आहे, पण लवकरच या व्याधीचा उपाय शोधला पाहिजे. आणि रडणाऱ्या लेकराच्या हातात आजी आजोबांचा हात दिला पाहिजे. मोबाईल नाही, मोबाईल कळण्याआधी त्याला रामकृष्ण कळायला पाहिजे. आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करणारा माझा शुगा कळायला पाहिजे. शरीराचे तुकडे होत असताना यातना सहन करणारा माझा शंभू राजा कळायला पाहिजे. आणि परिस्थिती नसताना गरीब असताना पाव खाऊन अभ्यास करणारा व या देशाचं सर्वात मोठा संविधान लिहिणारा माझा बाबासाहेब कळायला पाहिजे. आई मोबाईल कळण्याआधी त्याला रामकृष्ण कळायला पाहिजे. म्हणून म्हणते आई मला माफ कर, पण तुझा मोबाईल जरा ऑफ कर.